अरे राजा कसा झाला राम खुरा राजा खंडोबार अरे माझा माझी मोठ्या शेण तुझ्याकडे पाहत होती परंतु राम खुरा तुला माझी दया नाही दया ओ तुला मी माझी दया दाखवणार आहे तुझ्याच राहील महादेव या कार्य कृत्याची दाढी करून देणार आहे हे पोरी अंजनी आशीर्वाद कोणी तुमच्या शब्दाला सगळा सामना करायला ही नर्तिका सुखाची आसक्ती आणि दुःखाची भीती पाण्यावर घ्यायला तयार राहायची म्हणजे अरे ज्याच्या जवळ सुख आहे त्याला कोणी भयभीत करू शकत नाही आणि ज्याच्या जवळ सुख नाही ना तो विषयही पचवू शकत नाही परंतु अंजनी अगर ज्याच्या जवळ सुख आहे तो विषयही पचवू या अंजनीच्या विषय घ्यायला आपला हेतू तरी काय आहे अपमानाचा बदला कोणत्या मुद्द्याने आपल्या डोक्यावरची गंगी तलवार ठेवले ही तलवार ज्ञान करायला ही नर्तिका राजा महाराज शाबास शाबास राजा कालिदास भारतामध्ये अपमान केला आहे त्या अपमानाचा बदला घेतला तरी शांत बसणार नाही राम गेले तरी ही अंजनी या रणांगणातून माघार घेणार नाही एवढं मात्र खरं शाबास एक लक्षात ठेव पुरी तुझ्या कालिदास महाराजांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला पुरी आता संपूर्ण जनतेचे 10,000 जाणार आहे पुरी सामील हो आता भारताचा सायला ठेवून पाठीशी उभा आहे जा पुरी जा काम फत्ते कर राजा कालिदास अरे केलेल्या कृत्याची जाणीव करून देण्यासाठी अरे आरामात तुझ्या राहिला महाराज एवढा पराक्रमी समजतो स्वतःला पण 4 लोक मुठीत घेण्याचं सामर्थ्य नाही त्याच्यात असे कुचकामी लोक म्हणजे राज्यात राजे रामचा असून चुकणार तसं मस्त खाऊन माझे सारे रेड्यासारखे आज्ञा महाराज हराम कानो आज्ञा कशी करताय शेरसिंग कुठे आहेत काय सांगू राजे शेरच्या मर्जीचा वर्षभेद अपमान झाल्यापासून की नारायण जमल्यावर आणि सारे जनतेला तुमच्या विरोधात चितवतात बघा हराम कर शेर्या अरे एवढी तुझी विजय परंतु ही तुझी कपटी कारस्थाना फार काळ टिकू देणार नाही हे मात्र लक्षात ठेव अरे कोणतरी पलकेशातून एक रडती काढली आपली इच्छा असेल एखादा नाच गाणं झालं तर बरं होईल असं मला तरी वाटतं आलं आमच्या लक्षात पाठवून द्या तिला सांगतो गुलाबाकडे पाहताना फक्त फुलाकडे पाहतो गुलाब असंख्य गाठीत जन्म घेते ते स्वतःला गाठीत राहून इतरांना सुगंध देते आणि या सुगंधाने हे वातावरण कसे सुगंधित करून टाकते आपल्या वाढदिवसाच्या स्वागताला ही नर्तिका राजे पुरुषाचं जीवन हैराण करणारे आपलं नाव तरी काय माझं नाव अंजनी वा नावाप्रमाणे सरस्वतीची जागा अंजनीने घेतल्याचं वाटतं मला आता वेळ वाया न घालवण्यापेक्षा तुझ्या त्या नाच घालायला सुरुवात करेल असं म्हणतो
परवानी जवनी खातो तवा नवस मेल्यासाठी क्षमा हे जळण्यासाठी की झाला परा घुटमळतोय कसा हाय माझा श्वास अहो तुम्हीरा झाला परा घुटमळतोय कसा हाय माझा श्वास अहो तुम्हीरा झाला परा घुटमळतोय कसा हाय माझा श्वास अहो तुम्हीरा होय कंगन अरे मी रमाने लोकांच्या गळ्या कपाय लावणारा तू तर स्वतःला राहायच्या मुलीच्या माहिती हे तत्वज्ञान तू मला शिकवू नकोस. अरे दीड दशका नोकर तुझ्या कुणाला सुद्धा उद्धार होणार नाही. म्हणजे म्हणजे तू मला ठार करणार नाही तुझी पूजा करणार हराम कोण अरे मारण्याची भीती कुणाला दाखवतो या कालिदासाला अरे खूप केलं कालिदासानं तुमच्यासाठी त्याचे पान करताय तिच्या आईच्या कापत त्याचे पान करताय काय Some say they were so snake. नाही राजा कालिदास नाहीचे आज हो गा नाही कालिदास अरे मरण मरण कोण आलाय जगाला हराम करू तुम्ही तरी जगणार आहात का राजा कालिदास अरे त्यातलं मन आपल्याला असतं तुझा वैरी तूच होणार आणि माझा वैरी मी होणार असं पुरका घेऊन या काय रासेवक आपण याला केलते का बटीत बसते अरे विश्वबंध स्वतः नातं विसरणारा नररक्षण तू. गरम काय साधा अरे तुमची कपटी समजतं तुम्हाला अरे मी जर मेलो तर माझं भूत बनून तुम्हा दोघांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही हे मात्र लक्षात ठेवा त्याच्या तोंडावर मूर्ख राजमुकुट प्रथम खाली खाली काढू उतर आणि यशी की बोलता येत नाही
अरे काय जवळ किती आहे गदांगी आम्ही काय सांगितलं इथली जनता सुखी आहे नाही तर एक एकट्याला कापून काय एवढं सोडलं या माझ्या एवढा कसा सांभाळतो आला हे अडकला आता आला आता बोलून काय पावर या मुकुटला 444 करून लागतो नको कंगन नको कंगन मला जगायचं श्री केदारनाथ रंगदेवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून केवळ श्री केदारनाथ कमल नाट्य मंडळ सावणे घोडवाडी सहर्ष सादर करत आहे लढाईने रडलेला आणि विनोदाने रडलेला होणारा बहारदार काल्पनिक सागरे शिवरचा खुणी अर्थात चंद्रनाथ लेखक नामदेव भोळ लिखित सागरे शिवरचा खुणी पात्र परिचय राजा कालिदास श्री अशोक भुवन राजकुमार जीवन राकेश सुवाके चर्या शंकर कुंभार प्रधानजी कंगन जितेंद्र भुवन अंजनी रवींद्र भुवन राजसेवक सजा नरेंद्र भुवन राजसेवक माझ्या संतोष भुवन आणि डाकू चंद्राच्या भूमिकेत रवींद्र वाघे सहर्ष सादर करत आहोत एक काल्पनिक रुग्णाट्य सागरेश्वरचा खुणी अर्थात चंद्राडा अरे कुठे काय म्हणजे बिबोची अरे काय सांगू अरे सध्या मी मुलातच कम नशीब अरे का बरं अरे ती बायको भेटली की बेशी वा 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 साधं प्रेम कसं करायचं अरे नाही कसं तूच कमी म्हणतोस तिच्याशी प्रेम करायला रे अरे हाय नाही तिच्या आईला मर्द गडी आहे अरे त्याला तुझा मर्द म्हणा बायको तुझ्या बरोबर तू काय माझी चेष्टा करतो अरे दुसरं काय सुटणार मी काय बायकोचा पहिला आहे काय रे एवढ्या पडाई मारू नकोस रे एखादा तुझं लग्न होऊ दे होऊ दे बायकोचा बैल होतोस की चाटाखालचा माझा नुसता कसं वेगळा तरुण नाव निघालंय तुम्ही पूर्वजांनी करून ठेवलेली पुण्याई निसर्गाची देणगीत बनावी लागेल आपल्याला अडचण घेतलाच मला जीवनातून उठवणाऱ्या नरा धमांचे शिखर कपटी कारस्थान करून शासन भडकावणारा सैतानानो तुमची पोळा फिरून काढली नाही तर नवाचा जीवन होणार नाही अरे शेऱ्या आणि कंगन माझ्या पिताजींना फाशी देऊन ठार केलं काय परंतु हा जीवन तुमच्यासारख्या कुत्र्यांची शिकार केल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही आपण सर्वेश्वर रंगाचे राजकुमार होय या रंगात काय करते आणि कुणाची वाट पाहते ज्या तऱ्हेने कालिदास महाराजांचा खात्मा झाला त्या गोष्टी दुर्लक्षितपणे योग्य नाही योग्य तरी कसं होईल झोपल्यानं जागा करता येईल पण झोपेचा सोंग देणार ना जागा कोण धरणार ही अंजनी साध्या गोष्टीला कारणीभूत आहे धन दौलतीच्या लोभाई काय शर्तीच्या शब्दाला बळी पडली मी ऐकून सारा प्रकार माहित आहे मला कोण आहेस तू तुझा बाबा कालिदास कोण बाबा म्हणजे तुम्ही मला
नाही देणार. जीवन त्या पोरीने तुझ्यावर शब्दाचा पुळा होता तिला मोहित करून ती श्लोक येतो जीवन त्या समोरच्या चंदन खोऱ्यात माझा मित्र चंद्रा डाकुळ तो तुला मदत येतो बोलचोला पोरखे जे राजाच्या भावना दुखावले गेल्या त्याचा न्याय कुणी करायचा आणि या वाघांना सहन करायचं नाही शरा नाही आलो तुझ्या भेटीला. साक्षात मृत्यूच्या दारात येऊन पोचण्यासारखं वाटतंय. एका निरागती राजाला बसावर चढवले काय तुझ्या कलाच्या आणि खेळाचा भाग आहे. पुढे मागत अरे पुढे परत नाविषयी तुझा हात समोर लागतंय. बेकार बंगाल करशील त्याच्यामुळे मुला सगळ्यात हसली जाईल. अरे तू शांत बरोबर खरडे नाहीतर फुक्काट मारशील. आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती या चंद्राच्या गुहेत प्रवेश करायची परंतु आज साक्षात गुरु तुझ्या धरतून ठेवलाय. एवढी मत असेल हो म्हणत असते चल चला समजेल. तरी कालिदास जीवनला म्हणाले कोण कालिदास पुत्र जीवन तुझा मित्र कालिदास अरे पुढचा इतिहास जीवन तुला सांगितलं येतो अरे कालिदास पुत्र जीवन अरे चंद्रा चंद्रान खुरात खाणारा प्राणी म्हणजे एक देव माणूस आहे. तुझ्या बाप्पा ठेवले न्याय आणि मांसपणे आवडले फस याला कारणीभूत शेऱ्या आणि माफीची साक्षीदार नास्तिका अंजनी हाय. काका काही कारणास्तव या जीवनच्या चुकाच असेल त्या डोळ्याचे बावले छाटायला हा जीवन मागे पुढे पाहणार नाही. काका मग करणार ना माझा त्या जीवनला जीवन अरे माझी जीवन नौका तुझ्या परिस्वार वेगळे आहे. चंदन पुरावर धड पडलं आई वडिलांची हत्या झाली आणि या भरणात माझ्या अंगाची चांबडी सोरंडली. तेव्हापासून मी धडकर झालो परंतु कोणत्याही कोणा त्रास देऊ नये. आणि मला जोडदार होता तुझा बाप भेटला आणि त्याचा आणि तेव्हापासून जोडदार शोधू लागलो. आज एक काय तू भेटलास खूप बरं वाटलं. एकच मार्ग तो म्हणजे त्या दोन राक्षसांचा सर्वनाश. चल माझ्या काळीमध्ये जे पूजेची वेळ झाली. जय कालिदास. बछड़ा जीव है एक नका त्याला नेस नमूद केलं ना कंगन तू बस या कंगन नगरीत राहता आणि कंगन
तुम्ही सेनापती होता. सरदार तसा तो हुशार आणि साहस आहे. त्यावेळी त्याला नशिबाने साथ दिली म्हणून आमच्यातून सही सलामत निसटला. नाहीतर त्यातून तिथे खंडोळ गेले असते. काय काळजी करण्याचं कारण नाही त्यांनी. अरे त्याच्यासाठी सुद्धा आणि आम्ही सुद्धा रचून ठेवलंय, लक्षात ठेव. सरदार आता तो मोठा झाला. त्याच्या जोडीला तो चंदन गुलाचा खेळण्याकडे असं गुंतय. आणि आपल्याला दान व्हायची वेळ येत आहे म्हणून तुम्ही माघार घेताय. अधिकार असा तुमच्या या शिरत होता. आम्ही आमची इच्छा धरले, ती सत्ता धरलेले. आम्हाला मरणाची भीतीमुळे लक्षात ठेवा. नाही असं काही नाही सरदार. परंतु सरदार आपल्या होती तो कायदा महाराजांचा आत्मा कुठवळतो. तो एक ना एक दिवस तरी आपला नाश करू शकतो असं वाटतं आम्हाला. तुम्ही एवढे घाबरताय. अधिकार असो तुमचा. बंधन त्या कालिदासाच्या आत्म्यासाठी सुद्धा अनेक युक्ती आणली आहे. उद्या सूर्योदय व्हायच्यात आपल्याला चांगल्या खोऱ्यावर हल्ला करायचा आहे आणि त्या हल्ल्यामध्ये त्या चांगल्या डाकूला जाहीर बंद करायचं आहे. आपले शब्दाला मान दिलं तर ठीक, नाही तर महत्वाचं काम व्हायला हवं. चला लागाचा मला सांगा दाखवू तुझा भेट दिला. सध्या अरे वाचतो जगात माणसाला मरणाचा भय. माणूस सर्व काही मिळवतो पण मरायला मी तो रे. अरे मरण कुणाच्या हातात आहे होय काय बाई कोण जाणे. का रे? अरे पण नशीब त्याचं भूताने आपल्या मानव तलावर नाही नाही तर चालवलं. तुझ्या बायकोच खूप पुसावं लागलं असतं बघ. अरे बाबा तीच इच्छा आहे तिची. काय म्हणते? मला म्हणते कशी काय? 4 वर्ष झाली लग्नाला वा 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 वा. अजून काय भांड्याला पुरत नाही आलंय. पण ती अंगाने कशी आहे रे? अरे अंगाने होय जापड्या म्हशीला माग काढली एवढी जाड जुळ म्हणजे बाई. तुझी बायको दुखी दुखी म्हणायची तर. अरे सध्या कोण अरे माझ्या मला पडलीस. मला बोलवली. अरे तुम्ही दोघं जा खड्ड्यात. पण तू लगीन पण अशी करणार ग. चपडेदांची. बाईने एवढी कठोर होऊ नकोस. पाहिजे असत आम्ही दोघे जातो. पण मेल्यावर आमचा जीव गुटमत राहील त्याचं गेला काय? की नाही मी माझ्या कोमल हाताने अग्नी देवी. नको नको ते कशा वाया कशा घालवते त्यापेक्षा हे नाजूक हाय. हातात दिशील तर काय 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 बाई माणसांचा असं रस्त्यात हात करतो. हा पाया पडी द्या. सांगतो. तू चुकी केली. सांगतो म्हटलं. आई नमस्कार. बाबा आले. बाबांनो नमस्कार. बाबा आले. अरे पाला मला सोडून या नंतर प्रेमाच्या काय महाराज? हो, तुमच्याकडेच घेऊन येणार होतो. म्हणजे? एवढ्या तुमची स्वारी झाली. तिला घेऊन पुढे चालला. अहो, पावटा वाढलाय ना. काय म्हणाला? पावटा सोडायला निघालो होतो. मग तुम्ही काय गडबडीत आले हो? हा? बीपी वाढलाय तिची पेशंटची गोळी देऊन टाक. बीपी वाढलाय. आता तुम्ही खुश का हो? अरे आम्ही खुश आहोत. अगदी माझ्या मनातला मलाच बघ. कारण आमच्या मते त्याच्यात आमची पट्टराणी आहे म्हणून. वा 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 वा. कमवायचं आम्ही, मेहनत करायची आम्ही. तुम्हाला काय फुकट द्यायचं वय ना? चालते व्हायचं. ओय! जरा मारताना सावकाश मार. कारण काय माहिती आहे जर मारताना नियम चुकला तर मात्र सांगता येते काय होईल. मारताना नियम चुकतो कधीतरी. चुकला तर असं मला म्हणायचंय. तर लावलाय वरती ओय! तुला प्रधानची कंगनचा नियम पाहिजे. काय तुमचा नियम चांगला कडक आहे. मी बघितला त्याच्या टावेला पाहिला. पहिला टावेल घेऊन ये. टावेल नाही माझी घरी. काय झालं आधी सांग. काय झालं सध्या माझ्या अरे आम्ही खुश आहोत ना. आमच्यासाठी सुंदरसं गाणं वाजव. कन्या कशाला पिलवतो. इकडे पिलवतो सुंदर ना होऊन जाऊ. जगदीशदा मला बोलला येस काय असेल नसेल तेवढं सगळं घे बाबा. तुझ्यासाठी काय सगळं काय इथनं लोणूनच जाणार तुझ्यासाठी. आला आला वारा एवढा वारा घाबरतो. कालची पोरं घाबरत
किती पावसाच्या धारा माझी चिमणी बघून ह्याचा पोपट उडाला. अहो एवढा पोपट तुमचा घालायचा? काय म्हणालास? माझी चिमणी बघून तो पोपट तुमचा एवढा घालायचा? हो माझा पोपट आज सकाळ पण मी सकाळी जर उठला नाही ना मला रोज उठवतो. संतोष काय म्हणतो? असं मला आणतोस? नाही आणतो नाही. आणतो झाला मी जरी इथं मोडलं तरी आज अजिबात मोडणार नाही. कारण आईला मी चांगलंच बोलायला जातं आपण वाईट कसं तोंडात नाही येत तेव्हा चांगलं येऊ दे रे. जगदीशचा म्हटला होता बाबा गाणं आहे ते लिंबुणीच्या झाडाखाली. पण लिंबुणीच्या झाडाला गाणं म्हणजे किती माहिती का 3 पिढीचं गाणं आहे. माझ्या आजोबांच्या काळातलं हे गाणं आहे पण त्याला संगीत साथ माझ्या जितू दादाने दिलंय. हो ना दे लिंबणीच्या झाडाखाली हक्काल्या आमचा दारू पाडी. लिंबणीच्या झाडाखाली हक्काल्या आमचा दारू कोणी मेला तुझी झाला कोणी मेला तुझी झाला हरिरामचा पकडून गेला. तुम्ही या रामजी तुम्ही भावजी मी राखो काय म्हणालास? शरण आलास? आणि कोणामध्ये? काय? यमाचा वेळा काय? तो बघा आला. काय? यमाचा वेळा काय? तो काय आला हा बघा आला काय वनवास आहे नाही तर. आला या म्हाताऱ्याला. काय सोडून जाऊन दे, सोडून दे वाटायला. ह्या भोसरीला पाठवून दे. काय म्हणालास? मी शिवी नाही दिले. पुण्यात भोसरीचा गावा बरोबर नाही. भोसरीच्या गावाला अरे तू तरी गाणं म्हण. मला फोन केला सर. तुमच्यासाठी काय पण वा. आज पण आणि उद्या पण. हो कासा दादा आला होता बघा मगाशी. काय म्हणाला? हा, पासार दादा आणि आमच्या राजवाड्यात कसं बांगड्या भरायला. बांगडे भरायला आणि कोणाला? कोणाला म्हणजे तुम्हाला. तुम्हाला हो. या बहिणीला कासा दादा म्हणतो काय काय म्हणतो? काय म्हणतो अव कासा रे दादा. काय माझा भाव वाजवतोय मला उंड का नाही तरी बंग पाक. मला सांगू कितीदा अव राहू नका काका रावडी. अव राहू नका काका रावडी. आवाज नाही आवाज नाही धाकर घालताय काय. सांगतो अरे बोल ना. आवाज नाही धाकर घालताय कशाला. वर वर आता माहिती.
आमच्या गेटवरती पहारा करा. काय म्हणतोय महाराज? काय माहिती काय, हा सगळा जुना सागा, म्हणजे हा जुन्या काळातला जुना सागा आता नवीन मध्ये सुरू येणार हा? काय माहिती महाराज? पुढे या काय, कसं आहे घाबरता? मारता मारता माणूस असा पाठीमागा कुठल्या पाठीमागा घाबरायचा नसतो. काय सांगतो अरे ये पुढे. अरे बोलतोय महाराज, बोल ना. काय बोलतोय मी? याला वाकडा काय तोंडात येईल तर माफ करा. चांगला असेल तर माझ, तुम्हाला केलं तर वाईट असेल तर माझा सांगतो. माझा बघा, असं मी आहे, मी असतो एक इथे देवी येणार आहे. ती देवी अशी आहे, काय सत्य असेल तर सगळं सांगतो. तुम्ही काय वाईट नाही केलं? नक्की ना. बघा देवाच्या जागेवर आहे इथं, खोटं नाही बोलायचं. खोटं बोलावं त्याचा झेंडा मी असं हो अंगात आले देव तिथं 11 रुपये देव. हे! अंगात आले देव तिथं 11 रुपये देव. काय बोलणं घे, काय बोलणं घे. ती म्हणजे 12 वर्ष झाली तरी अजून तुम्ही होतो. 12 वर्ष काही गोट्याने खेळत काय पुढचं बोल. 12 वर्षाचं खाऊ दिले, आताचा काय चाललंय तर कलियुगात बोल. तुम्ही देव दिवस तू काय समजतो? एवढा तू देवा नळात वाटली पाहिजे. आकार ठेवायला काय लागले, आकार करायचे काय आकार करून दे. आणि जेवढं या गावातला काय असेल तेवढ्याच्या मेलेल्या ह्याच्या मस्त किंवा शिकू वनवच राहू दे. हे लागलेली गावाला एक कीड आहे मोठी. हा तेवढं बाहेर बाई एवढा विषय खोलवर नको घेऊ, नाही तर मला इथं पाणी पदायला बाया आण सोड ना. फक्त महिन्याचा आधार घे, शिमगा देव घे पाय गेल्यावर बघू आपण काय करायचं. बाय आण सोड, आण सोड. गेले काल दापोळी दिसता ना गाडी तू दिस, आज इकडं नको. हा कुठला मला काय विचारू नका, माझं तसं माझ्याकडे बघा आता इकडे.
पैशाला झालं पाणी गेलं मी इकडनं जात होतं इकडं फिरकीचे काढे जिंकली नाही तुम्ही इकडनं जाता तिकडे फिरकीचे काढे इकडे खैराचा मुलगा काय बघितलं तर ह्याच्यात तर माझ्यात नाही आहे हा? याला साडेसात पोराचं बापनं तो. आणि ह्याच्याबरोबर काय होतं? भरपूर काय झालंय म्हणजे बघा पोरगी तुमच्या ताब्यात देतोय माझा भाऊ पण आज सांगून बघा पोरगी तुमच्या ताब्यात देतोय आणि पोरगीचा सुखाने सांभाळ करा तुझ्या डोळ्यातनं टिपा येता का कारण का अजून पण डोळ्यातनं टिपा काही आली नाही का आली नाही मला माहित नाही पण अशी जुन्यातली माणसं मात्र तिची ती पोटात असताना तिची आईस पाणीच नव्हती कधी पियाली मी म्हणतो जर का तिच्या डोळ्यातनं टिपा आली तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण सध्या काय म्हणालास माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही तुझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही म्हणजे आणि तू आहेस तरी कोण हे कोण माझं इंग्रजी कच्चं आहे म्हणून थोडं अध्यक्ष म्हणतो काय म्हणालास टन घंटागाडीचा अध्यक्ष गाडीचं नाही म्हणतो अध्यक्ष अर्ध्या सुपारीवर न्याय करणारा माणूस मी आहे काय गावकर म्हणतात मला सध्या गावकर वा सध्या गाव हा. मग जा लवकर बाई वाड्यावर या बाई खोपच्या खोपशाचा अर्थ मी पूर्ण करून दे खोपटी आगोटची नाचला भरायचे तुम्हाला खोपशात बघा काय का पुढचा अर्थ काय होतो बाई वाड्यावर आणणार नाहीच ना खूप आहे सकाळी पण करायचं आहे जेवण हे मदर म्हणजे घायला गेलं गोष्टीला गंगाला हागवलं पाहिजे हा गंगांचा पडायचे रे अबे ये ना तुझ्यासारख्या प्रधानाला सोबत नाही कोण जीवन अरे कार्य यामुळे गंगांना मारायचा कंगन तुझ्यासारख्या रामाला त्या रामाने जन्म घेतलाय मग वेळ कशाला वाय घालून चल चला समशेर चल चला समजेल
कन्हैया बोला राजे. अरे हात नको चंदन होय सरदार. मग चंद्र ढाकू दे ना. सरदार कोणाची सवलत तू जाऊ लागते आपल्या लाडू कसे एवढा सकाळचं काय चाललास कुठे? गजवान काय म्हणतो मी तू या धर्म मंत्र देवीच्या पूजेला कंगन आणि हात काय तो चंद्र ढाकू होय सरदार. अरे चंद्रा एक लक्षात ठेव आणि देवालाच नाही तर तू पूजा कुणाच करणार आहे रे. सरदार देव चोरीला गेले पण हा काय बोलतो पण माझ्या कळीमध्ये अपमान केला सहन होत नाही. तुम्ही चोरल्याने कोण तुमच्या कुणाचाही उद्धार होणार नाही. म्हणजे आम्ही चोर तराडेखोर आणि नाही चंद्रा नाही. एक लक्षात ठेव ईश्वर हा त्याग करणारा देत असतो तुझ्या सारख्या अरे भीक मागणारा नाही. काही नाही बाकी घडवलेल्या कुत्र्याला तुम्हाला देव खरं दिसणार आहे. चंद्रा पुन्हा चोराकडे नसते. यातच तुझा भला आहे म्हणून म्हणतो आमच्या सैन्यात सामील हो आणि जहागिरी मिळवा. आमच्या जहागिरीला चंद्रा जरा सबोध नसेल शांततेने घे. अरे यातच तुझं हित आहे कंगन माझं साय म्हणून म्हणतो चंद्रा एक लक्षात ठेव आणि आमच्या सैन्यात सामील हो. चंद्रा भावा ह्याच्यात घाल भावा ह्याच्यात घाल हा. तुमचं काही सांगितलं काही हे करीत नाही आम्ही काही नोकर नाही तुझं आम्ही हा हा ह्याच्यात घाल घाल ह्याच्यात नंतर बघीन कोण अरे चंद्र ढाकू म्हणतात त्याला लय खतरनाक आहे. कळलं म्हणून म्हटलं अजून शांततेने घे. म्हणतात त्याला लक्षात ठेव. काय ठेवली आणि काय बंद करून ठेवा. आराम करा. जो शब्द देतो त्याचा हा शिराविने वाटला तर लक्षात ठेव. शिर्या पाहू घेऊन हरमखोर ते कदापि शक्य नाही. रेलमध्ये बंद करून ठेवा. पाहतोच त्याला कोण चला सेमीचा राऊंड चालू झालाय तरी आपल्या गाड्या तुपा बोला राजे. महत्वाचं काम झाले. होय. आता राहिला तो फक्त जीवन जीवन ठीक आहे. चला त्याच्या मार्गावर जायला हवं. ठीक आहे चला. घात झाला तुझ्या या बसताना आज काय आणि देवीच्या पूजेचं सामान
वाल्मिकीतले रामायणातले तसे नल आणि नील तसे त्या चंदन खोऱ्यातले चंद्राने जीवन जीवन मित्र परंतु इथे बडबडून का उपयोग या सगळी भाषेला बाजार कुठे देवाच का आजची शिकार करता गेली मेजर चुकावून सांभाळ चंदन खोऱ्यात दिसेनसा झाले कोण अंजनी काय करते आणि कुणाची वाट पाहते कुणाची काय रामायणातल्या रामाची मग मिळाला का तो राम मिळाला परंतु दुर्दैव वाटायला आलं आपल्याकडे जीवा भावाला लक्ष देणारा तो चंद्र टाकू देवीच्या पूजेला जात असताना त्या घरात दोघांनी काठीने वार केला आणि चंद्र पकडला गेला नाही 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 आमचा पाय फरकण्याचा तुझा विचारचा काय ना आणि जीवन हे सांगत खरं आहे आणि हे जर खोटं असेल तर तुमच्या संशयीने माझं सीट धडावली करा अरे शैर्य आणि कंगन अशा तऱ्हेने जाऊ शकतात काय पण लक्षात ठेव माझ्या पिताजींच्या झालेल्या फाशीला आणि चंद्रा काकांच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय हा जीवन कदापि गप्प बसणार नाही अंजनी काकांची सुटका होईपर्यंत तुझ्या खाली माती सुधाकर ठीक आहे हे तोच मी अरे चंद्रा आमच्या सैन्य सामील आणि जहागिरी मिळेल नाही नाही शैतान अरे यांनी आत्मचिंता प्राण सावरत तुला सांगितलं सोड तू सोडून झोपून देणार नाही काय होते यासाठी ना तुझ्या भक्ताला लहानाचा मोठा केलास अगर राम परमेश्वर अवतार मानला गेला खरा पण तू जायचं होते आता सांगितलं नाही होते 4 मिनिटात माझ्या नाव झालंय आता कुणा ठाऊ मनात बोलते गंचार की कोण किती जर माझ्या अरे चंद्रा पूजेची काळजी करू नकोस हा कालिदासाचा आत्मा तुझ्या काली मातेच्या पूजेसाठी हजर आहे. अरे तू काय मदत करूया तुला तर बुधाचे राजाचे पद आहे मनुष्याच्या अंगाला हात लावायचे अरे चंद्रा उद्याच्या सूर्योदयापूर्वी तुझी या कैद खाण्याची मुक्तता केली म्हणजे झालंच नाही महाराज काय असं तटपडता वा रस्तुभक्त तुम्हाला माझी दया ती रस्तुभक्त यातून माझी काही मता तुम्हाला काही कमी पडून देणार नाही मला पण काय कमी नाही मला 4 पोर आहे महाराज या तुम्ही घाबरू नका महाराज इथे लावलेलं आहे चावी त्यांच्याकडे आहे नाही तर तुम्हाला मी सोडून लावली आई काय बोललो मी काय सांगतो काय म्हणत काय निसता काय नंदी बहीण नाहीये कोण काय म्हणजे चावी पंचाकडे कुणाकडे आहे चावी तुमच्याकडे असणार असणार आहे माझ्याकडे नाही काय अरे माझ्याकडे चावी असती तर आज माझ्या जागेवर तुम्ही असतो मी तुमच्या जागेवर उलटही नाही झाला उलट सगळं उलट मागणं खायला लागला ठीक आहे सगळं असला मला राग येतो खरोखर अशा लावण्या झोडली असताना लहान पोरगा असताना लहान पोरगे आपला एक लक्षात ठेव सजा मजा आणि संघाय मलमपट्टी कशाला झेंडू मावला हवा ना हो 1 बाम 3 काम असे खोकला तो गोष्टी जायला चांगलं तर सांगतो तुमची वाचून खोकला गेला तुमची वाचून जा आणि याला बाहेर काढा एक लक्षात ठेव अरे सीतेच्या झोपडी भोवती लक्ष्मणानेही लक्ष्मण वेशात निघते तरी सुद्धा रावणाने तुला पळून नेली तर अरे डराकर लोगों को औचित है भाई जिनके हड्डियों में पानी भरा होता है मर पाने का इतना शौक है तो कुत्तों का सहारा न छोड़ दे तू जीना चाहता है तो चुपचाप हमारे सैन्य में शामिल हो जाओ नहीं तो तड़प तड़प के मर जाओ अभी भी बोलते हैं सोच अपने गले में शेर होता है
कोण चला भाई चला फायनलचा राऊंड चालू होतोय. आपल्या गड्या झुपून घ्या. ए टकलू मामा पंच, अरे झेंडा बरोबर घाल, नाहीतर काय होईल माहितीये काय, मान गोड्या पसर माझा गिरा. नाहीतर ए तू का थांब म्हणतोस मला. अरे तू काय समजलं दे मामा. अरे दांडका घेऊन कशाला उभा आहे, दांडकं कशासाठी लागतं तुला माहिती नाही रे. अरे बाबा शेवटची पायरी असते तेव्हाच दांडकं लागतं. आला सुटला माझा बकासूर, आला सर्जा आला रे. अरे सोड सोड बघा बघा. चालू फुकायची असते. हात बोलवतात झाले जागेवर काय केला आयुर्वेदिक उपाय हराम करून या शेऱ्याचा शेणाचा कंदाय अरे सोडणार नाही. अरे शेरा म्हणतात मला. हराम खुरा, मग 100 रुपये केले. पापले माझ्यावरी तुटली पुण्याची दोरी. पाप बसले माझ्यावरी तुटली पुण्याची दोरी. काय झाला सांग माझा गुन्हा, दुःख माझे सांगू कुणा. काय झाला सांग माझा गुन्हा, दुःख माझे सांगू कुणा. पाप बसले माझ्यावरी तुटली पुण्याची दोरी. पाप बसले माझ्यावरी तुटली पुण्याची दोरी. काय झाला सांग माझा गुन्हा, काय झाला सांग माझा गुन्हा, दुःख माझे सांगू कुणा. दुःख माझे सांगू कुणा. माझ्यावर काली मात केली तुझी देवा, संकटही दूर कराया करतो तुझा धावा. माझ्यावर काली मात केली तुझी देवा, संकटही दूर कराया करतो तुझा धावा. मागी वागी मत तुझ्या विना, दुःख माझे सांगू कुणा. काय झाला सांग माझा गुन्हा, दुःख माझे सांगू कुणा. पाप बसले माझ्यावरी तुटली पुण्याची दोरी. पाप बसले माझ्यावरी तुटली पुण्याची दोरी. काय झाला
काय झाला सांग माझा गुन्हा दुःख माझे सांगू कोणा हवा येऊ द्या, हवा येऊ द्या. ए बाबा बाबा तुला सांगतो यांच्या भानगडीत पडू नको तरी पडला बाबा आता आम्ही काय करायचं अरे बाबा त्याची काळजी करू नको रे बाबा अरे तुझ्या बायका बोलायला मी बघितलं काढवा काढलो त्या मुद्दाम काढल्या त्याला दोन दिल्या मी तीन घेतल्या अरे बाबा मला रविवारी बाजारात भेटला आणि मला म्हणतो कसा रे बाबा मला जरा पॉपकॉर्न घेऊन ये आणि पॉपकॉर्न खाल्ले आणि घर गेला रे आता आम्ही काय करायचं दादा गेला माझा रात्री जेवला घाई घाई त्याला चिकन पतला नाही त्या चिकन मच्छी पायी झाली गडबड आता भारी हे बाबा माझ्या सोडून माझ्या सोडून दादा गेला माझा आया बायानो धावा त्याला शॅम्पू अंघोळी घाला अरे घाला रे घाला त्याच्या अंगाला डाबर सोना त्याला लाली बाबा चल का झोपत रे दादा गेला माझा बाबा उठ तिकडे खाडपूड ठेवायला जायचंय खाडपूड ठेवायचंय त्या बाबा 100 करू आणि 100 200 करू उठ लागे उठ पाणी पाहिजे तुला. पाणी आणतो सगळं माझ्या अगं पाणी पाण्यावर अंगाने घातले निव भाल्या कुणाला माझा अरे याला पाणी आम्ही देणार. हा बघ मी याला कपातला पाणी आणलं मी अरे पाणी आम्ही महाराज पाणी जरा कमी आहे उलट पाजा लगेच जीव येत असं उलट पाहिजे पाहून घेऊ कसं पाजायचं ते पाणी पाहिजे ना घे पाणी घे आग लागली नाही ते तोंडाला झालं त्याचं गोल गोल नाही तर अरे पाण्याचा धर्म करावा काय पण असू दे दुश्मन किती जरी असला
तरी पाण्याचा तांब्या पुढं करावा. राग काय हाय बाजूला, हा यांचा काय आईना किंजीवर नाही मागवली आहे. आईला किंजवा नाही. आता त्याला उचल. त्या हरण खोराला उचल. आणि समोरच्या जागी फेकून दे. अरे खाऊ दे. लाई दे कोळ्या. माझा पाय उचलायचं हरण खोराला. बाबा एक पाय लाव, एक तरी पाय लाव. बाकीचा आम्ही बघताव. बाबा एक पाय लाव. तू खऱ्याचा असेल तर लावशील. ह्याच्यात घाल, ह्याच्यात घाल, ह्याच्यात घाल. बाबा बाबा उलटा. याला 50 किलोचा बोकड आहे हा. अख्ख्या गावाला पुरेल मला. हा, चल बाबा चल. थांबा, थांबा, थांबा. मला इकडं पाय घाल. पाठीमागं टेका लावा. बजाव लागे. अरे भोग आपल्या कर्मात. हा, चला चला रस्ता मोकळा करा. इथे गाड्या आले ना सजा मजा. वाह काम फटक झालं. आता मी येऊ. हा, या, या. जाऊ बघू. आता मला आरामात. माझ्या अजून एक बाकी आहे. काय? तो हरामखोर. जीवन त्याला काय एकदा नावत केला की सगळा माझा आम्ही चंदन खरंच राजवन. आणि तुम्ही आम्ही हानापती वाहणार. हनपती. नाही सेनापती चंदन होणार. आणि तुम्ही आमचे लाडके राजदेव. तुम्हाला संपूर्ण बढती मिळणार. गळती नको मला, काहीच नको आहे मला. ही नोकरी सोडून दे. हो भीक मागून खान, पण असं नाही बा. हा काय अरे आता तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही इथंच थांबवा. कसल्या लग्न आहे का? काय लग्न आहे कोणत्या? सांगितलं काम फक्त व्हायला जावा, जावा. सगळं मजा येतो मी. येऊ 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 येऊ. त्या ताशा काय काय लोक काली 4ला लावतात, काली 2ला लावतात. यांनी काली 8ला लावला नाही. काय बोलते? आईला कडक वाजताय. काय वाजते टिमकी? काट्या फुटल्या माझ्या. अरे नाही अरे नाही. अरे शेगाचा गावा घाबरला नाही. वाईट झालेलं आवडतच नाही. माझी ही बाजूची टोपी तिकडे पडली. राम करो तुमच्या नाद असून पाया पाहिजे. पहिले तुम्ही जावा. येऊ येऊ. एक जो दगड असला त्या मस्तका मारतो. मी पण एकदा मोकळं होईल. अरे जीव निघाला, पुढं बोलता येत नाही, एवढा दम लागला. येऊ. काय पुटपुटतोय? काय कोण कुठे अरे हराम काय कुठे नाही, नाही, नाही. हराम
मला माहिती आहे ना. अरे पण या काय सांगतो रे. गावकऱ्यांना पाच नालाचं तोरण नवस तरी लावा. शेगाने माझा तुमची आता शेती राहिली ना. त्याचा बदला घेणार. अरे होय काय समजतो काय तू स्वतःला. अरे तू काय 11 महिन्याच्या नवस काय सोना पाका कोणा खातोय. तू काय बादशाला कोण गेली. तू किती महिन्याचा आहे. महाराज मी अवघा 7 महिने होतो. 2 महिने कसत होतो. 2 महिने कसत 7, 8, 9 10व्या महिन्यात मी चालायला लागलो आणि 11व्या महिन्यात मी इथं होता. ठीक आहे चालेल सजा मजा येतो मी येऊ. अरे काय येऊ येतो. लक्षात ठेवा की हा भोजनाला सोडायचा नाही. अन्न पाणी काही द्यायचं नाही. तू म्हणतोय तिकडे नसो नाही काही नाही समजा नाही नसवायचा नाचवायला नाही. मी बाबा तुझ्या कोपरापासून पायापासून पण तू एकदा येत नाही येऊ. जागा महाराज तुमचं काय राहिलं. नाही नाही जाणारच आहे. मग काय राहिलंय. महाराणी करा येतो आम्ही. बाबा नाही ना काय चंद्रामध्ये चंद्रिका घ्यावा. वाटते. अगं आय तुझं टेकवत पण नाही रे. आय पांडुरंगा बाबा लवकर आला असं वाचवायला तुझ्या पक्षाला. माझ्या काय पाहिजे. आय गो देवा. वा रस्त्यावर गाठ झोपी गेलेली दिसतंय. त्याला कुत्री काकांची सुटका करण्याची ही संधी चालू राहिलेली दिसते. बाय आय सध्या अरे झाली का तयारी. आई संजय बाबा. आई भाकरी शेकली. अरे बाबा हाय नदी कुठे रे. तुम्ही कधी आलो. सध्या माझ्या कोटी आहे काय पाठीमागे आहे मला तू. आणि मस्त गेटवर आहे. म्हणजे काम फक्त झालेलं दिसतंय. बाबा इकडे बघ रे बाबा काय केलं रे. आतमध्ये कधी मी नाही सोडलं. मला माहित नाही काय काय मी नाही बसवलं. मी काय नाही केलंय ग बाबा. त्याला काय असा कितने आदमी थे रे. आदमी बाकी चंद्र काही खैर कोणाला लावणार त्याची काय. कितना इनाम सकाळी रे सरकारने हम पर पुरे 50,000. पूरे 50,000. यहाँ से 50
शाबास! नाही, छोकऱ्यानो! तलवारीच्या धारेवर आणि बंदुकीच्या टोकीवर बंदुकीच्या टोक्यावर साऱ्यांना नाचवतो मी. सारं जग माझा पाय चाटू येतं. असं लिमट पाय काढून दाखव. नाही तुमची चमडी कोळ्या कुत्र्याला लागत तुझा नावाचा. मजा नाही पाहिजे. हाय हाय पोरांबरोबर कुकडी कुकडी. इकडे ये इकडे तुझं सगळं पाणी तुझं आटल इथं. ये माझा एक थेंबच झालाय पाण्याचा. अंगात सगळं उपाडलं. राम खोल काय म्हणाला नाही काय मी इकडं नका इकडं नाही का इकडं सोडून गेलो. जाऊ त्याला बाहेर घेऊ दे मला बाहेर काढू बाहेर कर का नाही काय आडवा करायला मी याच्या सांभाळतोय. जो डर गया तो समजा मर गया. बाबाच्या बच्चा अरे मी आलोय मी. हा, फुगड्या आलाय, फुगड्या. नाही तुम्हाला फुगड्या घालायला लावल्या ना ते नावाचा फुगड्या नाही उघड्या. काय म्हणाल फुगड्या उघड्या आणि उघड्या फुगड्या उघड्या कशा असतात कशा कशा अशा 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 अशा. मराठी गाडी बायकाची गाणी येत नाही म्हणजे एवढा अभ्यास केलाय ना सगळं ग्रंथ वाचून झालं. या जुन्या बायकांची गाणी आहेत ना 80 मला वाटतं 60 ते 65 वय गाठीची नंतर ते तेवढं मला ग्रंथ भेटलेच नाही. तर जर एकदा ग्रंथ भेटलं असतं तर खरोखर मी सार्थक झालो असतो. मला सगळं करून मोकळं झालं. माझं बसायला जागा शिल्लक नाही. तू का थांबलोस बाय. अरे तुझ्या शांत बसणार नाही. तुम्ही हे काम करा त्या आराम करा. तुम्ही ताबडतोब प्रयत्न करा. जिथे घाबरेल तिथे करा. जेल बंद करा. ठीक आहे नाही तर भेटलं तर हत्तीच्या पैसे जीवन अरे कर अरे आया जय काळीमाता. काळीमाते आज खऱ्या अर्थाने तुझ्या भक्ताला न्याय मिळाला. खूप बरं वाटलं. कंगन आणि शेऱ्या आलो तुमच्या. अरे जेल तोडून पडून जाणारे शेरपटा तुला काय वाटलं हा कंगन तुला सदासाची सोडेल नाही चंद्रा. तर भिडाला समजेल पाहतो तुला पराक्रम. तुझा तर शोधत होतो मी. मग चल चालू समजेल.
हराम खोर अंजनी त्या जीवाच्या साथीनं त्या हराम को चंद्र ढाकूला सोडण्यात कपटी काढतात काय ते दूध केलं अशी कोणती बंड करून फितोरी केली नाही. मला माफ कर. तुला माफ नाही कोणी तुला माफ छान बनवलं शकेल अरे मी कोणत्याशी बंड करून फितोरी केली नाही. माझी समस्या पाय पडते. मला मारू नकोस. कुणाच्या या शेर्याच्या पाया पडते अगं बंडखोरी करताना तुला शरम नाही वाटली अगं त्या जीवनच्या प्रेमात पडून त्या हरामखोराला साथ देऊन त्या चेहऱ्या ढाकूला चपकान कर सोडण्यात दाखवून करत नाही शेऱ्या. तशी कोणती बंड करून फितोरी केली नाही. नाही पोरी हा शेरा कधी कुणाला माफ करत नाही. आणि तुला तर अजिबात आज तुला ठार मारणार आणि या शेऱ्याचा आत्मा शांत करणार अरे स्त्रीवर वार करतोस लाज वाटत नाही तुला अरे कोण आहेस तो स्त्रीवर म्हणतात मला अरे बघ एखादा ढेकरासारखा मागून वार का करतोस समोर ये आणि दिलो संशय संशय तू तर काय नाही आज केव्हाच चंद्र बरा सापडलास अरे तुझी तर वाट पाहत होतो अरे हराम खोर तेल सोडून पळून गेलेला ढेकळा हाच तेरा आज तुला ठार आता हिंमत हो म्हणत नाही यार ठीक आहे शेया सध्या अखेर सांगतोय अया मार्गाने परंतु हे शेऱ्याच्या मार्गावर येऊ नको शांततेने सांगतोय आणि शेऱ्या म्हणतात मला चालू समजे शिव्या
आज तुला ठार करणार आहे. चंद्र, मला माफ करा तुमचा हात घेतला. मला आता सोड चंद्र पाया पडतो. नाही शिरा हे राज्य होत ना राम नाही. अरे हरामखोरा, अरे माझा मित्र कालिदास, तिला तुला म्हातारे काहीच वाटलं नाही. आज त्याच्या खेळातला पूर्वी शांती मिळाली. माफ कर नाही पाया माफ कर पाया अंजली बोल तो मूर्ख. मला भुलता मला अंजली ओढाचा दोरखंड. मला जगायचं चंद्र मला जगायचं.